हिंदी वलरी तृतीय भाषा एसएसएलसी 2020 से 21 साल का पाठ 17 कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। इस कविता के कवि का नाम है सोहनलाल द्विवेदी। राष्ट्रकवि सोहनलाल द्विवेदी। बच्चों, मेरा नाम अप्पामणि, एनएन विद्या ज्योति पाठशाला, बीटीएम लेआउट, बेंगलुरु। कवि का परिचय प्राप्त करेंगे बच्चों। सोहनलाल द्विवेदी सन 1906 से सन 1988 सोहनलाल द्विवेदी जी हिंदी के सुप्रसिद्ध कवि हैं। हिंदी के सुप्रसिद्ध कवि हैं। 23 फरवरी सन 1906 को हुआ। अपने बनारस हिंदू विश्वविद्यालय से एमए एलएलबी की डिग्री ली। एमए एलएलबी की डिग्री ली और आजीविका के लिए जमींदारी तथा बैंकिंग का काम करते रहे। सन 1938 से सन 1942 तक आप राष्ट्रीय पत्र दैनिक अधिकार के संपादक थे। कुछ वर्षों तक अपने अवैतनिक बिना वेतन के, अवैतनिक मीन्स विदाउट द फीस, बाल पत्रिका बाल सखा का संपादन भी किया। आप महात्मा गांधी से अत्यधिक प्रभावित थे। स्वतंत्रता प्राप्ति के लिए देशभक्ति व ऊर्जा से ओतप्रोत आपकी रचनाओं की विशेष सराहना हुई तथा आपको राष्ट्रकवि की उपाधि से अलंकृत किया गया है। सन 1988 में राष्ट्रकवि द्विवेदी जी का देहांत हो गया। आपकी प्रमुख कृतियां हैं भैरवी, वासवदत्ता, कुणाल, पूजा गीत, विषपान, युगाधार और जय गांधी, बांसुरी, झरना, बिगुल, बच्चों के बापू, दूध बताशा, बाल भारती, शिशु भारती, नेहरू चाचा, सुजाता, प्रभाती आदि आपका प्रमुख बाल साहित्य हैं। So he was there in the year of 1906 till 1988. He was a very famous poet. He was born in 23rd of February, that is February in 1906. In Banaras Hindu Vishwavidyalaya, he completed his MA and LLB. He is a lawyer also. He took a degree there. आजीविका के लिए जमींदारी तथा बैंकिंग का काम करते थे। He was doing a banking and also zamindar work. In 1938 and till 1942, राष्ट्रीय पत्र, the national paper, national newspaper, दैनिक अधिकार and संपादक, he was the writer. कुछ वर्षों तक अपने अवैतनिक विदाउट द फीस ही वॉज सर्व्ड बाल पत्रिका एंड बाल सखा का संपादन भी विद दिस न्यूज़पेपर बाल पत्रिका एंड बाल सखा। आप महात्मा गांधी से अत्यधिक प्रभावित हुए एंड ऑल्सो
स्वतंत्रता प्राप्ति के लिए देशभक्ति ऊर्जा से ओतप्रोत आपकी रचनाओं की विशेष सराहना हुई तथा आपको राष्ट्रकवि की उपाधि से अलंकृत किया गया है. He has written so many poems of patriotism and also he died in 1988. His important books were Bhairavi, वासवदत्ता, कुणाल, पूजा गीत, विश्वपान, युगाधार और जय गांधी, बांसुरी, झरना, बिगुल, बच्चों के बापू, दूध बताशा, बाल भारती, शिशु भारती, नेहरू चाचा, सुजाता, प्रभाती आदि etc. These are the child stories which is written Bal Sahitya. And next कविता का आशय. इस कविता में कोशिश करने से सफलता प्राप्त करने का संदेश मिलता है. कवि कहते हैं कि जीवन की प्रतियोगिता में असफलता से विमुख न होते हुए अपनी कमियों को खुद पहचान कर स्वप्रयत्न से लगातार आगे बढ़ने से हार कभी नहीं होती है. Means continuous efforts lead to success and there is no fear of failure. ಪ್ರಯತ್ನ ಪಡುವವರಿಗೆ ಸೋಲಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಈ ಕವಿತಾ ಮೇ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ಸೆ ಸಫಲತಾ ಪ್ರಾಪ್ತ ಕರ್ನೆ ಕಾ ಸಂದೇಶ. ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಸತತವಾಗಿ ಎಫರ್ಟ್ ಹಾಕಿ ನೀವು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಬಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಸೋಲು ಬರೋದಿಲ್ಲ, ವಿಜಯೀ ಭವ ಆಗ್ತೀರಾ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೀವನ್ ಕಿ ಪ್ರತಿಯೋಗಿತಾ ಮೇ, ಜೀವನದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಒಂದು ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಇರ್ಬೋದು, ಏನೇ ಆಗಿರಲಿ, ಅದರ ವಿಮುಖವಾಗಿ ನಾವು ಹೋಗಬಾರ್ದು. ಸೊ ಅದನ್ನು ನಾವು ಹೇಗಾದ್ರು ಮಾಡಿ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ಎಫರ್ಟ್ ಹಾಕಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗೋದನ್ನು ನೋಡಬೇಕು. ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಮುಂದಕ್ಕೆ ನಾವು ಎಫರ್ಟ್ ಹಾಕಿ ಮುಂದೆ ಹೋದರೆ ನಮಗೆ ಸೋಲನ್ನೋದು ಬರೋದಿಲ್ಲ, ವಿಜಯೀ ಭವ ಆಗ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೋದು ಕವಿ ಅಲ್ವಾ. ಮುಂದಕ್ಕೆ ನೋಡೋಣ. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इस कविता के कवि का नाम है सोहनलाल द्विवेदी. इस कविता में कवि ने यह संदेश दिया है कि सतत प्रयत्नशील व्यक्ति की निश्चित रूप से जीत होती है. समस्याओं से मुंह ना मोड़कर आगे बढ़ना चाहिए. So, Sri Sohanlal Dwivedi is one of the famous poets of Hindi. By giving simple examples of life, he has expressed that continuous and constant efforts ensure success and there is no fear of defeat. ನಾವು ಸದಾ ಜಯಶೀಲನಾಗಬೇಕಂತೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲಂಕಿ ಮೀನ್ಸ್ ಹಿಯರ್ ದಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಕವಿ ಏನು ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಸತತವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನಿಶ್ಚಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ವಿಜಯ ಪತಾಕೆಯನ್ನು ಸಾಧಿಸ್ತಾನೆ. ಸಮಸ್ಯಾओं से मुंह ना मोड़कर आगे बढ़ना चाहिए. ಅಯ್ಯೋ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದಿದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಬಾರ್ದು, ಅದನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು, ಯಾವುದಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ಎದುರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶಬ್ದಾರ್ಥ, ಪದಗಳ ಅರ್ಥ, ಕಠಿಣ ಶಬ್ದಗಳ ಅರ್ಥ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಏನಿದೆ, ಲಹರ್. ಲಹರ್ ಅಂದರೆ ಏನು, ತರಂಗ್. तरंग ಅಂದರೆ ಏನು, तरंग का मतलब क्या होता है, लहर, वेव्स, बहाव, बहाव. ओके. एंड सेकेंड, बहाव, सॉरी नौका, नाव. नाव ಅಂದರೆ ಏನು, ಬೋಟ್. नाव means boat. Next
Next we have हार, पराजय, विफलता, कोशिश, प्रयास, कोशिश करना, प्रयास करना. Then we have नन्ही. नन्ही means small, छोटी, लघु. दाना, धान्य, grains, food grains. And next we have दीवार, भित्ति, वॉल, गोड़े. विश्वास, भरोसा, नंबिके, यकीन. रग, नस, स्नायु, नाड़ी, नर्व. साहस, धैर्य, हिम्मत, हौसला, करेज, धैर्य. अखरना, बुरा लगना. मेहनत, परिश्रम, बेकार, व्यर्थ, वेस्ट. सिंधु, सागर, समुद्र, ओशन, अंबूदी also will say. गोताखोर, तैराक, स्विम. हैरान होना, आश्चर्यचकित होना, आश्चर्य पड़ुವುದು. चुनौती, दावा, ललकार. गर्व, कमी, अभाव. न्यूनता, चैन, आराम, इजी, सुख. संघर्ष, टकराव. जैसे शब्दार्थ हैं और आगे पद्य भाग है. बच्चों, अभी इस कविता को मैंने एक बार आपके समझ सकते हैं गायन के रूप में. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रंगों में साहस भरता है. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रंगों में साहस भरता है. चढ़कर गिरना, गिर कर चढ़ना ना अखरता है. चढ़कर गिरना, गिर कर चढ़ना ना अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकियाँ सिंधु में गोताखोर लगाता है. जा जा कर खाली हाथ लौट कर आता है. डुबकियाँ सिंधु में गोताखोर लगाता है. जा जा कर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में.
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में। बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में, मुट्ठी उसकी काली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मुट्ठी उसकी काली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। बच्चों, अभी कविता का अर्थ समझेंगे। लहरों से डरकर नौका पार नहीं होती। ಅಲೆಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ ನೌಕೆ ಅಂದರೆ ಏನು, ಬೋಟ್ ಮೂವ್ ಆಗೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಅಂದರೆ ಸೋಮಲಾಲ್ ದ್ವಿವೇದಿಯವರು ಹಿರಿಯ ಮಹಾನ್ ಕವಿಗಳಲ್ವಾ, ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಸದಾ ಕ್ರಿಯಾಶೀಲರಾಗಿರುವಂತೆ ಪ್ರೇರೇಪಿಸು. ಮತ್ತು ಕವಿ ಆಶಯದಂತೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವ ವ್ಯಕ್ತಿ ಸಫಲನಾಗುತ್ತಾ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದುತ್ತಾನೆ. ಮತ್ತು ಸಾಗರದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ ಮತ್ತು ರತ್ನಗಳನ್ನು ಆರಿಸುವವರ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೇದು ಎರಡು ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಲಹರೋ ಸೆ ಡರ್ಕರ್ ಪಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ. ಲಹರೋ ಅಂದರೆ ಅಲೆಗಳಿಗೋಸ್ಕರ ಭಯ ಪಟ್ಕೊಂಡು ಬೋಟ್ ಮುಂದೆ ಹೋಗೋದು ನಿಲ್ಲಿಸುತ್ತಾ? ನೋ, ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಅಲ್ವಾ, ಅದು ತನ್ನ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲೋಂಕಿ ಕಭಿ ಹಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ ಅಂದರೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡುವವರು ಸದಾ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸೋಲ್ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲ. ಮೀನ್ಸ್ ದ ಪೋಯೆಟ್ ಕನ್ವೇಸ್ ದ ಮೆಸೇಜ್ ದ್ಯಾಟ್ ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಎಫರ್ಟ್ ಎನ್ಶ್ಯೂರ್ ಸಕ್ಸಸ್ by giving simple line examples. He gives the example of the boats and all. So those things he is telling that. And also अभी कहते हैं कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कवि कहते हैं कि कोशिश करने वालों पर उन्होंने भी परिवर्तन किया जाता है. उदाहरण के लिए लहरों से डरकर नौका पार नहीं होती है, तो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. ಸೊ ಸತತವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋರಿಗೆ
ಸೋಲನ್ನೋದು ಇರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರೋದು. ನೆಕ್ಸ್ಟ್, ನನ್ನಿ ಚಿಂಟಿ ಜಬ್ ದಾನಾ ಲೇಕರ್ ಚಲ್ತಿ ಹೈ, ಚढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रंगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. So what they are telling in second para, छोटी सी चींटी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, पर मन का विश्वास उसके रंगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना अकरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, इसलिए कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ಅಂದರೆ ನಾವು ಸದಾಕಾಲ ಪ್ರಯತ್ನಶೀಲರಾಗಬೇಕು, ಆಗ ಮಾತ್ರ ಎಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಬೇಕಾದರೂ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ನಮ್ಮ ಕವಿ ಹೀಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ದೋಣಿಯ ಅಲೆಗಳಿಗೆ ಹೆದರದೆ ಮುಂದೆ ಸಾಗುವಂತೆ ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನಶೀಲರಾಗಿ ಸಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಣ್ಣದಾದ ಇರುವೆಯು ತನ್ನ ಪುಟ್ಟ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಆಹಾರ ವಸ್ತುವನ್ನು ಹಿಡಿದು ತನ್ನ ಗೂಡು ಸೇರುವವರೆಗೂ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟವಾದರೂ ಸರಿ ಅಲ್ವಾ, ಬಿದ್ದು ಎದ್ದು ಹೋದಾಗಲೂ ಹಿಂಜರಿಯದೆ ಪುನಃ ಪುನಃ ಪ್ರಯತ್ನಶೀಲರಾಗಬೇಕು. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಲಹೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಈಸ್ ಟೆಲಿಂಗ್ ದಟ್ ants who carry food slip several times from the wall while carrying the food, but reach the destination without fall. Similarly, sea divers dive into the sea. So like that, ಎಷ್ಟು ಚಡ್ತಿ ದೀವಾರೋಂ ಪರ ಅಂದರೆ ಎದ್ದು ಬಿದ್ದು ಹೇಗಾರು ಮಾಡಿ ತೊಗೊಂಡು 100 ಸಾರಿ ಆದರೂ ಬೀಳುತ್ತೆ, 100 ಸಾರಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಏನು ಮತ್ತೆ ಕಡೆಗೆ ಆ ಟಾರ್ಗೆಟ್ನ ರೀಚ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಮನಕ ವಿಶ್ವಾಸ ರಂಗೊಮ್ಮೆ ಸಾಹಸ ಬರ್ತಾ ಹೇ, ಅಂದರೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ನಂಬಿಕೆ ಇರಬೇಕು, ನಾನು ಹೇಗಾರು ಮಾಡ್ತೀನಂತ. ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ನಾನು ಓದಬೇಕನ್ನಂಥ ಮನಸ್ಸು ವಿಶ್ವಾಸ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ನೀವು ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಖಂಡಿತ ನೀವು ಸಾಹಸಿಗಳಾಗ್ತೀರ. ಚಡ್ಕರ್ ಗಿರ್ನ ಗಿರ್ಕರ್ ಚಡ್ನಾನ ಕರ್ತಾ ಉಗ್ಗಿಸ್ಕೋತೀವಿ, ಬಯಸ್ಕೋತೀವಿ, ಒಡಿಸ್ಕೋತೀವಿ, ಅವಮಾನ ಪಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಆಕಿರೋಸ್ಕಿ ಮೆಹನತ್ ಬೇಕಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ, ಆದರೆ ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು ವೇಸ್ಟ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಬೇಕಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ. ಸೊ ಫಾರ್ ದಟ್ ವಾಟ್ ವಿ ಶುಡ್ ಡೂ, ಎಫರ್ಟ್ ವಿ ಶುಡ್ ಪುಟ್ ಟು ಗೆಟ್ ಅ ಸಕ್ಸಸ್ ಅಲ್ವಾ, ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಿರೋದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ what he says, let me see. डुबकियाँ सिंधु में गोताखोर लगाता है, जा जा कर काली हाथ लौट कर आता है, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. छोटी सी चींटी दाना लेकर जैसे चला था, मेहनत बेकार नहीं होती, इसलिए कोशिश करना ऐसा बोला था. अभी बाद में इन थर्ड पैराग्राफ व्हाट इट सेल्स, डुबकियाँ सिंधु अमूल्य मोती तो समुंदर में मिलती हैं, लेकिन वह इतनी आसानी से एक ही बार उस समुद्र को डुबकी लगाने से मिल जीती है. इस तरह कदापि नहीं कह सकते. अगर हम मोती पाना चाहते हैं तो बार बार डुबकी लगाकर कोशिश करना पड़ता है, वह भी दुगुना उत्साह के साथ कोशिश करते रहना से हमें हमेशा खाली हाथ नहीं, 1-2 बार तो ज़रूर अनमोल मोती अपने हाथ लग जाएगा, किंतु कोशिश जारी रखनी चाहिए, तब हमारी हार नहीं होती. ಅಂದರೆ ನಮಗೆ ಬೇಕಾದ ಅಮೂಲ್ಯವಾದ ರತ್ನಗಳು ದೊರೆಯುವುದು ಸಮುದ್ರದಾಳದಲ್ಲಿ. ನಾವು ಎಷ್ಟು ಆಳದವರೆಗೆ ಎಷ್ಟು ಬಾರಿ ಮುಳುಗಿ ಅದನ್ನು ಆರಿಸಿ ತೆಗೆಯುವೆವೋ ಅಷ್ಟೇ ಅಮೂಲ್ಯ.
ಮತ್ತು ನಮಗೆ ದೊರೆಯುವುದು. ಸಮುದ್ರದೊಳಗೆ ಮುಳುಗದೆ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಮುತ್ತನ್ನು ಪಡೆಯಲು ಸಾರ್ಥಕವೂ ಇಲ್ಲ. ಅಥವಾ ಒಂದೆರಡು ಬಾರಿಗೆ ನಮಗೆ ಮುತ್ತು ಸಿಗದಿರಬಹುದು. ಆದರೆ ನಾವು ನಿರಾಶೆ ಹೊಂದದೆ ಮುತ್ತನ್ನು ತಂದೇ ತರುತ್ತೇನೆ ಎಂಬ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದೊಂದಿಗೆ ಸಮುದ್ರದಾಳಕ್ಕೆ ಮುಳುಗಿದಾಗ ಖಂಡಿತ ನಮಗೆ ಬೆಲೆಬಾಳುವ ಮುತ್ತು ಸಿಗುವುದು ಎಂಬುದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೀನ್ಸ್ he says that in the third para, a tiny ant can carry a grain many times its weight. It will slip down while climbing wall, but the ant's confidence in itself will fill its veins with an adventurous spirit. The ant is used to slipping and then raising itself up, but the labor of the ant is never wasted. So a man who keeps on trying will never fail. In the last, what is telling in the third para, we get precious pearls from the depths of the ocean, but we cannot get such precious pearls on a single attempt. We have to make several attempts to find a single precious pearl. On one precious pearl, one cannot succeed at every have the desire to find a precious pearl in the depths of the ocean. We have to dive into the ocean's depth several times to find a precious pearl. We should not feel dejected if we fail to find a precious pearl after several attempts. We have to enthusiastically keep on trying to find one even if we fail several times. We won't return empty-handed over empty attempts. We will succeed to find a precious pearl once or twice in our relentless attempts. Hence, man wants to keep on trying, will never fail to success. ಹೀಗೆ ಹೇಳ್ತಾ ನೋಡಿ, ನಾವು ಒಂದು ಬಾರಿ ಹೋಗಿ ಕೆಲವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಒಂದು ಸಾರಿ ಬರೆದ್ರೆ ಪಾಸ್ ಆದರೆ ಸಾಕು, ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಫೇಲ್ ಆದರೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಹೋಗಿ ಬರಿಬೇಕು. ನೋ, ಯು ಟ್ರೈ, ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಯು ವಿಲ್ ವಿನ್. ಒಂದು ಸಾರಿ ನಾನು ಅದನ್ನು ಓದಕ್ಕೆ ಹೋದೆ, ನನಗೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಓದಲ್ಲ ಸರ್, ತಪ್ಪು. ನೀನು ತಪ್ಪೋ ಸರಿನೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡು ಓದೋದಕ್ಕೆ, ತಪ್ಪೋ ಸರಿನೋ ರೈಟಿಂಗ್ ಮಾಡು, ಬರುತ್ತೆ. ಇದನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ಸಾರಿ ಮಾಡಿ ಅದು ಅವಮಾನ ಆಗುತ್ತೆ, ಆಗೀಗತ್ತೆ. ನೋ, ನಾವು ಕಲಿಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಏನು ಬೇಕಾದ್ರೂ ಆಗ್ಬೋದು, ಅವಮಾನ ಆಗ್ಬೋದು, ಒದೆ ತಿನ್ಬೋದು, ಬಯಸ್ಕೊಬೋದು, ಸಭಾಷ್ ಅಂತ ಅನ್ಸ್ಕೊಬೋದು, ಎಲ್ಲನೂ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ವಿ ನೀಡ್ ಟು ಡೂ ಅವರ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಆರ್ ಟು ಕೀಪ್ ಅವರ್ ಆನ್ ಟ್ರೈಂಗ್ ವಿಲ್ ಬಿ ಗೆಟಿಂಗ್ सक्सेस. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती. Hence the poet calls for constant efforts to achieve success and warns people against running away from their goal out of fear of failure. Thus the poet conveys that continuous efforts lead to success and there cannot be fear of failure. So here ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಕುಂದು ಕೊರತೆಗಳನ್ನು ಅರಿತು ಬಲಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಸತತ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಏನನ್ನು ಬೇಕಾದರೂ ಸಾಧಿಸಬಹುದಾದ ಹಾಗೂ ಸೋಲು ಹತ್ತಿರ ಬರದು. ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಸೋಲು ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಸಫಲತಾ ಏಕ ಚುನೌತಿ ಹೈ. ಇಟ್ ಈಸ್ ಒನ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಎಲೆಕ್ಷನ್, ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಎಲೆಕ್ಷನ್. ಅಸಾಧ್ಯ ಅನ್ನೋದೊಂದು ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಇದ್ದಾಗೆ, ಅದನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡು. ಅಸಾಧ್ಯ ಅನ್ನೋದನ್ನು ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತಂತ ನೀನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡು. ಯು ಆಕ್ಸೆಪ್ಟ್ ದಟ್ ಒನ್ ವಿಚ್ ಇಸ್ ಡಿಫಿಕಲ್ಟಿ. ಕ್ಯಾ ಕಮಿ ರಹ ಗಯಿ ದೇಖೋ, ಮೇಕ್ ಕರೆಕ್ಷನ್, ವೇರ್ ಈಸ್ ದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್.
ನೀನು ಸರಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಪಾಸ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ನಿನ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೋ. ಕ್ಯಾ ಕಮಿ ರಹ ಗಯಿ ದೇಖೋ और सुधार करो, वेयर इज लेस मेक इट करेक्ट, सी एंड मेक इट करेक्ट. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, ಎಲ್ಲಿ ತನಕ ನಿನಗೆ ಸಫಲತೆ ಸಿಗಲ್ವೋ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನೀನು ನಿನ್ನ ನಿದ್ರೆ, ನಿನ್ನ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡೋದಕ್ಕೆ. ಸಂಘರ್ಷ ಕಾ ಮೈದಾನ ಚೋಡ್ಕರ್, ಕುಂದು ಕೊರತೆ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳೋದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಸಂಘರ್ಷ ಕಾ ಮೈದಾನ ಚೋಡ್ಕರ್ ಮತ್ ಭಾಗೋ ತುಮ್, ಓಡೋಗ್ಬೇಡ, ಅದನ್ನು ಸರಿ ಮಾಡಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗು ಅಲ್ವಾ. ಕುಚ್ ಕಿಯೇ ಬಿನಾ ಹಿ ಜೈ ಜೈಕಾರ ನಹಿ ಹೋತಿ, ಇಫ್ ಯು ನಾಟ್ ಡೂ ಎನಿಥಿಂಗ್, ಯಾರು ನೀನು ಹೊಗಳೋದಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ನೀನು ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಇಫ್ ಯು ಡಿಡ್ ಸಮಥಿಂಗ್, ಎಸ್ आपको ಜೈ ಜೈಕಾರ ಹೈನಾ. ಈಗ ಗಾಂಧೀಜಿ ಏನೋ ಮಾಡಿರೋದಕ್ಕೆಲ್ಲ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಗಾಂಧೀಜಿನ ಸ್ಮರಿಸ್ಕೋತೀವಿ, ಜೈ ಜೈಕಾರವನ್ನು ಹಾಕ್ತೀವಿ. ಅವರು ನನಗೆ ಬರಲ್ಲ, ಹೋಗಲ್ಲ, ಆಗಲ್ಲ ಅಂತಿದ್ರೆ ಆಗತ್ತಾ? ಹಿ ಪುಟ್ ಆ್ಯನ್ ಎಫರ್ಟ್ ಅಲ್ವಾ. ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಎಫರ್ಟ್ಸ್ ಎನ್ಶೂರ್ ಸಕ್ಸಸ್ ಆ್ಯಂಡ್ ದೇರ್ ಈಸ್ ನೋ ಫಿಯರ್ ಡೆಫೀಟ್. दैट्स वाई कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ಸತತವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವವರಿಗೆ ಸೋಲನ್ನೋದು ಬರದು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಕವಿ ಸೋಹನ್ಲಾಲ್ ದ್ವಿವೇದಿಯವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. याद दिलाने का अंश है बच्चों. पहला है इस कविता में परिश्रम का फल अच्छा होता है का संदेश का दिया गया है और समस्याओं से मुंह नहीं मोड़ना चाहिए. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरने से नौका पार नहीं कर सकती. चींटी दाना लेकर चढ़ते समय 100 बार दीवार से फिसलती है लेकिन अपनी कोशिश नहीं छोड़ती. मेहनत कभी बेकार नहीं होती है बच्चों, और बार बार सिंधु में गोता लगाने पर ही गोताखोर को मोती मिलती है. और जीवन में सफलता एक चुनौती है और कमियों को सुधारो. सफल होने तक नींद चैन को छोड़कर काम करो. जीवन में संघर्ष से डर कर मत भागो तुम. जय जयकार उसकी ही होती है जो जीवन में कुछ कर दिखाता है ना. अपने कमियों को पहचान कर स्व प्रयत्न से सफलता मिलती है. इफ़ यू डू करेक्शन डेफिनेटली विल गेट सक्सेस. सोहनलाल द्विवेदी हिंदी के प्रसिद्ध कवि हैं. वे दैनिक अधिकार राष्ट्रीय पत्र संपादक थे. बाल पत्रिका बाल सखा के संपादक भी थे. कवि द्विवेदी राष्ट्र कवि का उपाधि से अलंकृत किया गया. और आगे बच्चों धन्यवाद.